तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आपण चाललोय सकाळ सकाळ मासेमारीसाठी. तर बघू आपल्याला काय काय मावरा मिळते, कारण की आपण बऱ्याच प्रकारच्या मासेमारीसाठी जाणार होताच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आज मासेमारीला भरपूर मजा येणार आहे, कारण की सकाळचे वाजले ते जवळजवळ 4:30 आणि चाललोय मासेमारीसाठी. आज चंद्र पण बघू शकता कसला दिसतोय आणि समोर आपली होडी आहे. तर डायरेक्ट जाऊ आणि बघू काय मावरा मिळते. आज अजून पूर्ण अंधार आहे. अंधारातून आपले एक रापण घेऊन चाललेत, म्हणजे वावरी खेचायला आलो डायरेक्ट. नंतर आल्यावर दाखवतो. अजून अंधार भरपूर आहे, त्याच्यामुळे दाखवायला काय जमणार नाही सारखा. पूर्ण जाल खेचत खेचत किनाऱ्याला आणलाय. बारीक रावशे दिसते असेल. जाल वरती पकडून ठेवलाय आपला, जेणेकरून बोईट वगैरे असेल आतमध्ये ते बाहेर जाणार नाही आपल्या जालाच्या. एकदम किनाऱ्याला खेचत गेल्यावर समजेल नक्की काय काय मावर आला ह्याच्यामध्ये. बारीक रावस त्या साईडला आप्पा आहेत आणि या साईडला अण्णा खेचतात जाल आपला. शिंगाली आहे या साईडला एक मोठा साईड. बोईट मोठ्या साईजचा बोईट आहे. त्या साईडला शिंगाले आहे साईडला. बोईट बराच आहे बारीक. बारीक रावशी बोईट. या साईडला एक बोईट आहे आणि ते काय रावस आहे मोठ्या साईजचा रावस. आणि या साईडला बोईट बघा कसला आहे. तेच पिवली चिंबोरी पण जाम आलं आपल्याला जालात. बारीक रावशे इथं एक रावस आहे. पिवली चिंबोरी पण जाम आलीत आपल्याला. ते असंच घेऊन जाता होडीत आणि दुसरी जालं टाकायला जाता. ते नंतर क्लीन करताना समजेल याच्यात नक्की काय काय मावरा आलाय. अजून जरा अंधारच आहे आणि आपण आपली पापलेटची जाळं टाकायला चाललोय. जी मच्छी आली होती ती सगळी एकत्र करून आणले, नंतर समजेल काय आहे नक्की. आता आपली पापलेटची जाळं टाकू आणि नंतर मच्छी क्लीन करू. सगळी जाळं पण आपली टाकून होत आलीत. शेवटचा एक बुज बाकी आहे. हा आपला दुसरा मांग आहे, जो आता पहिला मांग टाकलेला आपण लवकर, तो आता घ्यायला जाऊ. मग समजेल त्यात काय मावर आहे ते. आज किनाऱ्यालाच आहोत, नाहीतर रेग्युलर आपण त्या कोरलाई किल्ल्याच्या त्या साईडला असतो. आज आपल्या साईडला आहोत. पहिली चालाय ते म्हणजे मोरी. लवकर काढू जालातून. आणि या साईडला आलाय पाकट. लागला तर 100% आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. याच्या शेपटीला भरपूर विषारी काटा असतो. एकदम काढताना सावकाश काढायला लागते, नाहीतर अगोदरच काटा काढून टाकायचा. तर त्याला काटा आहे शेपटीला,
तर एकदम सावकाश काढू. आणि भाकस पण एक आलाय, सेम लेफ्टीसारखाच असतो भाकस. खायला जाम भारी लागते, पण ह्याची साईज पण मस्त आहे. बघू शकता हातामध्ये घेतल्यावर आपल्या हाता एवढी साईज आहे. खायला पण जाम भारी लागते. आणि आपणच्या साईडला आली दात्री. बघू शकता दात्रीची साईज पण मस्त आहे. आणि अचानक आलाय पाकट, आलाय मोठ्या साईजचा पाकट. त्याचा आधीच आपण काटा काढलाय, जेणेकरून काढताना आपल्या हाताला नाही लागणार. जर चुकून काटा लागला तर 100% दवाखान्यात जायला लागेल आपल्याला. त्याच्याशिवाय उपायच नाही. जरी कितीही आपण काटा लागल्यावर दवाखान्यात गेलो तरी पण 4 ते 5 तास इतक्या वेदना होतात की विचारू नका. भरपूर त्रास होतो माणसाला, चुकून जरी थोडा तरी काटा लागला तरी. 4-5 महिने अगोदर माझाच लागलेला, जाम बेकार त्रास होतो. दवाखान्यात गेल्यावर पण त्याच्या वेदना कमी नाही होत. जवळजवळ 6 ते 7 इंजेक्शन द्यायला लागतात. ज्या ठिकाणी काटा लागला आहे तिथे गुंगीचं इंजेक्शन द्यायला लागते. त्याच्याशिवाय त्रास कमी नाही होत. जालामध्ये भरपूर अडकलाय. बघू शकता आपला शेनशा झालाय, त्याच्यामुळे इझी अडकलाय जालात. साईज पण मस्त आहे, मोठ्या साईजचा आहे. बघू शकता हातात घेतल्यावर किती मोठा आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठी येतात, पण आता बारीकच मिळतात. जेव्हा सोलटचा सीझन असतो तेव्हा मोठी मिळतात. याला ठेवू साईडला. आणि हा बघा कसला चिंबोरा आलाय. या चिंबोऱ्याला नक्की काय बोलतात ते सांगा. आणि फिमेल होती, आपल्या काही कामाचा नाही तर याला सोडून देऊ. याला पण रिलीज करू. आणि या चिंबोऱ्याला नक्की काय बोलतात ते नक्की सांगा, तर याला सोडून देऊ. आणि तेवढ्यात दुसरा पण चिंबोर आहे, एक कवटाची कुर्ली. पहिले हिचे डुके मोडून घेऊ, कारण की जाल नाही आपल्याला फाडायची. आता काढायला इझी जाईल. आणि शिंगाली बघू शकता कसली मोठी आली, अंड्याची शिंगाली एकदम. साईज जाम मोठी आहे, कारण की पापलेटच्या जालामध्ये शिंगाली येते ती साईज मस्त असते. शिंगाली पण काढताना सावकाश काढायला लागते. तरी बघा अजून एक दुसरी शिंगाली आली. एकाच जागेवर 2 शिंगाले. कॅटफिश एकदम घट्ट पकडायला लागते तिला, पण ताकद पण भरपूर असते शिंगालीला. आपण काढायला सुरुवात केली शिंगाली, आणि बघू शकता तिच्या पोटातून अंडी पडतात. एकदम अंड्याची शिंगाली आहे. अलगच काढायला लागेल, जेणेकरून आपल्याला अंडी मिळतील त्याची. ती बघा अंडी किती आहेत बघा. एकदम गाबुलीची शिंगाली आहे. आणि माझ्या हातामध्ये आहे ती म्हणजे मोरी. ती पण चावली तर 100% हातातून रक्त येतील. आणि जाल संपताना बघा काय आलाय, सरगा. साईज बघू शकताय कसली आहे. शेवटच्या टोकाजवळ आलाय सरगा. आधी कचरा भरपूर आलेला आपल्या जालात, आणि शेवटला जाल संपताना बघा कसल्या साईजचा सरगा आलाय. सुपर साईजचा सरगा. एकच आलाय, पण त्यानेच आपला काम झालाय. मस्त साईजचा सरगा. शेनशा झालाय त्याच्यामुळे इझी येतात. सरगा या साईजची 7-8 मिळाली तरी एकदम काम होईल. रेट पण मस्त चांगला मिळतो.
एवढ्या मोठ्या साईजचा सरगा मिळाल्यावर. आणि आपली जालं घेऊन झालीत सगळे नाही. मावरा बघू शकताय. हे एवढाच नाही मावरा, अजून आपला दुसरा पण मावरा आहे. शिंगाली, सरगा, अजून दुसरा पण मिक्स मावरा आहे. फायनली आपण किनाऱ्याला पोहोचलोय. आणि जे आपण सकाळी वावरी नेली होती ती आता क्लीन करायला घेतली. तर ते मावरा आहे. बारीक रावस आणि एक सल्पा. बहुतेक सगळी वावरे आपली क्लीन करून झाली. मावरा सगळा काढून झालाय त्यातला. मावरा बघा काय बारीक रावस सगळा मिक्स मावरा. जास्त नाही, फक्त एकदाच ट्राय केला आणि मावरा बघू शकताय सगळ्या प्रकारचा आहे. मोठा बोईट, रावस आहेत बारीक 2-4 आणि हे मोरे. एक शिंगाला आहे मोठ्या साईजचा. रावसची साईज पण बऱ्यापैकी मीडियम आहे. अजून हाईच झालं आपल्या या साईडला आहे, त्या साईडला एक आहे. तर मंडळी फायनली मासेमारी करून आलो आहे. तर आज आपल्याला बऱ्यापैकी सर्व मिक्स मावरा मिळाला. आपण आज त्याच मावऱ्यासाठी गेलेलो आणि पापलेट आपल्याला जास्त नाही, फक्त एकच आला. आज जालात आपल्या कचरा पण भरपूर आलेला, त्याच्यामुळे भरपूर वेळ गेला आपल्याला जाला घेस्तो. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.